गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली आहे. 9 वाजलेत. आम्हाला करायचं आहे आता ब्रेकफास्ट आणि मग जायचं आहे मोहटा देवी पाथर्डी. इथून जवळच एक 5-6 किलोमीटर. म्हटलं दर्शन करून घेऊ. सगळे येत आहेत खाली. मस्तपैकी सकाळ झाली आहे बघा. कार्यालय सगळं मोकळं आहे, रिकामं आहे. आपण इथं गाडी पार्क केली होती काल. इथं हळद झाली होती. पोहे बनले नाहीत वाटते अजून. नाश्ता झाला, टाईम लागेल. दुसरं काय आहे का? शेव वगैरे 20 मिनटं लागतील. नाही जाऊन येऊ. एकच गाडी घेऊन जायचा प्लॅन चालला आहे, विशालची वेरणा, कारण लोक कमी आहेत. चला चला त्याला बसून घेऊ. पुढं कोण बसतं? पुढं नाना बसते. बरं ठीक चलते. ठीक आहे, बसता येईल का नाही? आगे पिछे मी पुढं होतो. थांब विशाल, मी पुढं मांडीवर बस. चार नाही बसत. अरे पण तुझ्यात तर एवढी पण बसली नसते. असू दे, चल पाठीमाग ऍडजस्ट करा. यायचं का बसायचं का? मम्मीला जा ना घेऊन. मी तू स्टिंग आणतो का म्हणाले. स्टिंग आणतो. रेड बुल एनर्जी दिवसभर राहिले पाहिजे मित्र. बरोबर, ते बघतो भेटते कसं. आलेलो आहे मित्रांनो आम्ही मोठा देवीवरती. पार्क केली आहे गाडी. बघा इथं खूप मोठं पार्किंग आहे गाईज. पार्किंगची फी वगैरे काहीच नाही आहे. मध्ये मध्ये लोक थांबतील तुम्हाला, म्हणजे थांबवतील. तिथं काय थांबायचं नाही आहे, डायरेक्ट वरती यायचं आहे. आपण काय करतो, घाबरतो आणि थांबवतो गाडी. दर्शन झालेलं आहे. आता अमोल काय ते सांगतोय आपल्याला. त्या बाजूला तिकडे जागा ते बघ, ते दिसतंय का तो? तारकेश्वरकडे, तारकेश्वर त्याची कनेक्टिव्हिटी इथून बॅक साईडने रस्ता आहे. तर तो नारायण महाराज होते. म्हणजे आमच्या इकडे पट्ट्यातले भगवान बाबा, वामन महाराज, नारायण महाराज. आता एक काष्टात महाराज म्हणून ह्या गडाच्या खाली गेले ना, गणेशगड म्हणून आहे नागतळा. तर ते नागतळ्याची खूप म्हणजे असं पुरातन काळातली कथा आहे. तर तिथं असं एक तलाव आहे. तर मग नागेश्वरचं खूप मोठं असं धाम आहे तिथं. तर ते म्हणजे त्याला इतिहास पण खूप मोठा स्ट्रॉंग आहे त्याला. तर तिथे एक गणेशगड म्हणून आहे आणि हा जो आहे ना हा तारकेश्वरगड आहे. तर त्या गडावरती सुद्धा आहे ना खूप म्हणजे डेव्हलपमेंट. त्यांना मला वाटतं हा गेल्या वर्षी एकनाथ शिंदे आपलं मुख्यमंत्री असताना त्यांच्या दिंडीला स्वच्छतेच्या बाबतीत पुरस्कार भेटला होता. आणि विशेष म्हणजे तारकेश्वरगड, भगवानगड, नागतळा, गणेशगड, गहिनाथगड, त्यानंतर मोठोदेवी. इथं कधी पण एनी टाईम या, तुम्हाला एनी टाईम जेवणाची सोय असते. इथं पण जेवणाची, राहण्याची सगळी सोय, सगळी स्वच्छता एकदम एकदम ओके. इथं पण सोय. ती मंदिरपूरला काय व्हेरी नाईस. तारकेश्वरगड आहे तिथं. हिरकणी कक्ष पण इथं चांगली सोय. नवीन मातांसाठी चांगले ते. भोजनालय इकडे. महिना वी हॅव टू गो दॅट साईड. अरे ब्लॉग 25 आहे ना. दैनंदिन महाप्रसादासाठी 12-25 12:25 ते 2:45. ओके, 12:30 ते 3 ॲप्रॉक्स. आणि रात्री 7:45 ते 9. रात्री 1-1.5 तास आहे आणि दुपारी 2.5-3 तास जेवण.
झालेलं आहे मित्रांनो आमचं दर्शन. आता आम्ही चाललोय बाहेर. मंदिर चालू आहे रामभाऊ ज्ञानेश्वर माऊलीचं तसलं मंदिर मस्त एकदम छान दर्शन झालं. गर्दी नव्हती काय नव्हती. मस्त मोठा परिसर आहे एकदम. किती पण लोक आले तरी ॲडजस्ट होतील असं आहे. आम्ही जातो आता परत मंगल कार्यालयात लग्न अटेंड करूयात. लवकरच भेटूया. चला मावटा देवी की जय. नाश्ता करूयात मित्रांनो आता इथे. जेवणाची तयारी दाखवतो तुम्हाला. अजून एक घे ना. होय खायचं का? पाहिली का देवी? छान आहे ना मंदिर. दीपालीला संध्यानंदला चला. बघा मित्रांनो नितीनसाठी गिफ्ट आणलंय. ते आम्ही रॅप करायचं विसरलो त्यामुळं पाथर्डी तालुक्यात आलोय. आता ते आम्ही रॅप करायला आलो इथं गिफ्ट हाऊस. नितीन आम्ही कसे दिसतोय? आता काय करणार? आम्ही कसे दिसतो सांगतो जाऊ दे. बघा सगळे मित्र आलेले आहेत आमचे IT चे कार्यकर्ते. चला मोल आता आले का तुम्ही? कसे ओळखना बी गेलेत. नाही जेवण करायला आलोय मित्रांनो. लग्न बाकी अजून. बघूयात आज जेवणात काय काय आयटम आहे. भात नाही का अमोल? हॅलो 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 नवरदेवाची नवी शाल 2 श्रीफळ फुलाच्या गुच्छ आणून द्या. साडेबाराचं लग्न आहे. 2:30 वाजलेत. 2:30 2 तास लेट झाले. पुण्याला कधी जाणार? फोटोवाले पण परेशान आहेत. यांची अजून भाषणं चालू आहेत. काय टायमिंग? किती वेळ? पुण्यात जायचंय. गाईज वाजलेले आहेत आता फक्त 4. 12:30चं लग्न होतं. लग्न लागले 3 वाजता. 3 वाजता लग्न लागलंय. आम्ही 4 वाजता आता घरी चाललोय आणि पुण्याला जायचंय आम्हाला. अमोलच्या घरी जायचंय. धावती भेट द्यायची.
इथून आहे 200 किलोमीटर. शाळेत ते वाढवा घेते त्यामुळे घरी तर जावंच लागणार आहे मला. कारण अमोलचं घरमध्येच आहे. अमोलच्या घरी जाऊ तिथून पुण्याला जाऊ. बघू आता किती वेळ लागतोय. 4 वाजलेत. लेट सी. मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळं 2 पार्टमध्ये कन्वर्ट करतोय. नितीनचं लग्न झालं हा इथपर्यंत पाहिला तुम्ही पार्ट 1. आता पार्ट 2 बघा. आम्ही इथून पुढे अमोलच्या घरी गेलो तर तिथून पुढे व्हिडिओ पार्ट 2 मध्ये येईल आपला. मला माहिती आहे मित्रांनो तुम्हाला दोन्ही पार्ट आवडलेले आहेत. लाईक पण केलेले आहे. ज्या लोकांनी केलं नाही त्यांनी पटापट लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. थँक्यू.